ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून देशातील काही राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत। महाराष्ट्रात प्रभाग रचनेच्या मुद्द्यांची या कारणात भर पडली आहे। दरम्यान आज एका जनहित याचिकेवरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित असणाऱ्या कारणाचे वर्गीकरण करण्याचे आदेश दिले आहेत। निवडणूक थांबवण्यासाठीचं कारण समाधानकारक नसेल तर त्या राज्यातील निवडणुका घेण्याचे आदेश देऊ अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे। देशातील काही राज्यांसह महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत। ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचनेच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयात दावा सुरू आहे। दरम्यान इशाद या संघटनेनं सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे विकास कामं रखडत आहेत। त्यामुळे जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत यासह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती त्या जनहित याचिकेतून करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीवेळी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे। प्रत्येक राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडण्याची वेगवेगळी कारणं असू शकतात। त्या कारणांचं वर्गीकरण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत। निवडणुकीवर निर्बंध घालण्याबाबतची कारणं समाधानकारक नसतील तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश देऊ असं महत्त्वपूर्ण मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलंय। त्यामुळे आता राज्य शासन काय अहवाल सादर करणार आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी आणि न्यायालयाचा आदेश यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं भवितव्य ठरणार आहे।